प्रेमसंबंधात अडथळा निर्माण होईल म्हणून पत्नीने दीराच्या मदतीने पतीचा ब्लेडच्या साहाय्याने पोटावर वार करून तसेच दगड डोक्यात टाकून खून केला। तसेच अपघात वाटावा म्हणून त्याचा मृतदेह कोदगाव शिवारात महामार्गावर टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे। बाळू पवार राहणार गवडीवाडा न्यायडोंगरी तालुका नांदगाव असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून ही थरारक घटना चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथे बुधवारी उघडकीस आली। या प्रकरणी महिला व तिच्या चुलत दीराला अटक करण्यात आली आहे। बाळू पवार हा पत्नी वंदना पवार हिच्यासह नाशिक जिल्ह्यातील न्यायडोंगरी येथे राहत होता। तिचे व चुलत दीर गजानन पवार यांच्याशी मागील 2 वर्षापासून प्रेम संबंध होते। बाळू यास गजानन याने दारू पाजली। सायंकाळी गजानन यास दुचाकीने कोदगाव तालुका चाळीसगाव शिवारात नेले। तिथे वंदनाने बाळूच्या पोटावर ब्लेडने वार केले आणि 2 वेळा डोक्यात मोठा दगड टाकून त्यास ठार मारले आणि मृतदेह महामार्गावर टाकून दिला। बाळूच्या खिशात आधार कार्ड ठेवले। यानंतर दोघे तेथून पसार झाले। राष्ट्रीय महामार्ग 52 वर कोदगाव शिवारात 18 रोजी रात्री 11 वाजेच्या पूर्वी बाळू सीताराम पवार यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला। सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव।